नेपाळच्या काठमांडूमध्ये तरुणांचं जोरदार आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्ते थेट नेपाळच्या संसदेमध्ये शिरलेले आहेत। सोशल मीडियावरील बंदीच्या तरुणाईकडून निषेध व्यक्त केला जातोय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये कर्फ्यू देखील लावण्यात आलेला आहे। तर सध्याची दृश्य नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत। सोशल मीडियावर जी बंदी घालण्यात आलेली आहे त्याच बंदीच्या विरोधामध्ये हे तरुण आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरले आहेत आणि थेट संसदेमध्ये हे तरुण शिरल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच आता काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। या तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। आपण पाहतोय मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी एकवटलेले आहेत। वाहतूक कोंडी देखील झालेली आहे, वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला संपूर्ण रस्ता या तरुणांनी अडवून धरलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, सोशल मीडियावरील बंदीचा निषेध करण्यासाठी तरुण एकवटलेले, कर्फ्यू देखील लावण्यात आलेला आहे। सध्या काय तिकडनं अपडेट्स येत आहेत? सध्या बघितलं तर नेपाळमध्ये ज्या प्रकाराने सोशल मीडियावरती बॅन घातलं गेलं आहे त्याचा विरोध प्रदर्शन म्हणून सध्याचे आपल्याला हे व्हिज्युअल्स दिसून येत आहेत। सोशल मीडिया युजर्स जे आहेत त्यांना हे कुठे ना कुठे जमलं नाहीये आणि म्हणूनच आपण बघतो तर पूर्णपैकी जे जेन झी म्हणजे जनरेशन झी ज्यांना म्हणतात ते आंदोलन करणे जे आहेत सरळ संसदेत घुसले गेले। इतकंच नव्हे तर काठमांडूत कर्फ्यूही लावला गेला आहे। सोमवारचा हा दृश्य दिसतोय की ते आंदोलनकर्ते जे आहेत ते पोलिसांच्या तटबंदीला फोडून सगळे जे बॅरिकेड्स आहेत ते सगळे पार करून आणि गेट्स वगैरे चढून ते स्वतः जे फेडरल संसद परिसर जो आहे बनेश्वर तिथे त्यांनी प्रवेश केला आहे। सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी टिअर गॅसचा वापर केला आहे, पाण्याचे फवारे वापरले गेले। मात्र आंदोलनकर्ते जे आहेत ते कुठेच थांबत नाहीये। यापूर्वीही त्यांनी शांततेने आंदोलन केलेलं याची शपथ घेतलेली, मात्र परिस्थिती हाताच्या बाहेर निघाली आहे असंही समजून येत आहे। सध्या आपण तिथे बघितलं तर जिल्हा प्रशासन जे आहे त्यांनी कर्फ्यू लावला आहे। म्हणजे आता दुपारचे 12:30 वाजल्यापासून ते रात्रीचे 10 वाजेपर्यंत हा कर्फ्यू लागला गेला आहे आणि हा कर्फ्यू वेगवेगळ्या क्षेत्रात लावलं गेलं। नेमकं जे जनरेशन झी म्हणजे तरुण जी पिढी आहे ते त्यांचं हे म्हणणं आहे की सोशल मीडिया हे सकारात्मक गोष्ट म्हणजे युसेज होऊ शकतो त्याचं आणि त्याच्यावरती बंदी डालने एकदम चुकीचं आहे आणि त्याच निर्णयाविरोधात आंदोलन बघतो आहे। पंजीकरण रजिस्ट्रेशन का मामला है और हम ये कहेंगे कि गवर्नमेंट इसमें बिल्कुल फेल हो गया है और गवर्नमेंट को ये एक छोटी सी बात भी मैनेज करने की एक क्षमता नहीं हो पा रहा है। इसीलिए ये एक तो सिर्फ गवर्नमेंट का सेंसरशिप का तो है ही, उसके साथ साथ जो नेपाल में जो बाकी जो सोशल मीडिया प्लेटफॉर्म थे उनको बंद करने का कारण सिर्फ पंजीकरण और रजिस्ट्रेशन ही है। इसमें कोई जियो पॉलिटिक्स हमको नहीं दिखाई दे रहा है। लेकिन हम अब फिर से ये बात कर रहे हैं कि अभी का जो गवर्नमेंट है वो बहुत मिसहैंडल करके इसको आगे बढ़ा हुआ है। आप कह रहे हैं कि अभी की सरकार कहीं ना कहीं सरकार मिसहैंडल कर रही है, जनता से नहीं, अभी की सरकार आप कह रहे हैं कि मिसहैंडल कर रही है, संभल नहीं रही है सिचुएशन उनसे, तो जो सड़कों पर आर्मी को भी उतार दिया गया है वो वहां पर क्या करेगी? हमको लगता है आर्मी को इस पर नहीं उतारना चाहिए। फर्स्ट ऑफ ऑल हम लोग एक डेमोक्रेटिक स्टेट है, डेमोक्रेटिक कंट्री है। आर्मी से पहले पुलिस का भी दो घेरा है, एटीएफ है, आर्म पुलिस फोर्स है, नेपाल पुलिस है, उसके बाद रायट पुलिस सब है। तो उन लोग अगर मैं हैंडल नहीं कर सकते हैं तो हमको लगता है प्रधानमंत्री जी और उनका संपूर्ण कैबिनेट को राजीनामा दे देना चाहिए और नया गवर्नमेंट के लिए प्लेस रख देना चाहिए, क्योंकि एक तो सिंपल सा प्रोटेस्ट भी उन लोग के साथ हैंडल नहीं कर पा रहे हैं। और ये दिख रहा है कि लोकतंत्र में जब प्रोटेस्ट का जो मामला आता है तो ये लोग कहीं ना कहीं करके मिस हैंडल करते हैं। कंचन जी ये भी खबरें आ रही, कई सेलिब्रिटीज नेपाल के वो इस प्रोटेस्ट के समर्थन में हैं। जी, कुछ सेलिब्रिटीज प्रोटेस्ट के समर्थन में है, लेकिन मोस्ट ऑफ द सेलिब्रिटीज आर साइलेंटली नम ऑन दिस इश्यू एंड दिस इज वेरी वेरी एम्बैरेसिंग फॉर अ कंट्री लाइक नेपाल, जहां पर जो इन्फ्लुएंस वाला सेलिब्रिटी सब है, जो सचमुच का इन्फ्लुएंस है, वो लोग एक शब्द भी नहीं बोल पा रहे हैं, क्योंकि बिकॉज दे वांट टू रिमेन अपॉलिटिकल।
और अपॉलिटिकल का मतलब हुआ कि आप यहाँ पर राज्य को और सरकार का साथ दे रहे हैं। यहाँ पर जो रोड में युवा लोग जो आए हैं, दे आर कॉमन यूथ्स। तर सध्याची दृश्य आपण पाहतोय, आंदोलनकर्ते नेपाळच्या संसदेमध्ये शिरलेले आहेत। आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे जात। उर्वशी, तुम्ही सांगत होतात खरं तर नेपाळमध्ये 26 जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली होती आणि त्यानंतरचा संपूर्ण आक्रोश आपण पाहतोय, संताप आपण पाहतोय। जेनझी आपण ज्या तरुण लोकांना, या तरुण सर्व समुदायाला म्हणतोय जेनझी असं संबोधलं जातं आणि त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। नेमकं सरकारकडून त्यावेळेस काय सांगण्यात आलं सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालताना? उर्वशी, नक्कीच सध्या आपण बघितलं तर नवी बनेश्वर इथे काही तरुण जे आहेत ते पोलिसांच्या गार्ड हाऊसवर चढलेला चढताना दिसले, आपल्याला व्हिज्युअल्स मध्ये पण दिसत आहेत। त्यानंतर सुरक्षा दल जे आहेत त्यांनी अश्रुधूर सोडला। संसदेत भवनात जे आहे हे सगळे तरुण मंडळी आहे ते प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसले। आंदोलनकर्ते नंतर त्यांना हटवण्याचा जेव्हा प्रयत्न प्रशासन सुरू ठेवतोय त्यात जे आहे आपण बघितलं की प्रशासनाने अजून पूर्ण जी स्थिती आहे ती नियंत्रणात अजून आणताना दिसली नाहीये आणि हा जो आंदोलन आहे ते खूप वाढताना दिसतंय। सध्या काठमांडू मध्ये कर्फ्यू आहे, तो पूर्ण जो बनेश्वर एरिया आहे जिथे संसद आहे तो पूर्ण एरिया जे आहे त्यातही आपण कर्फ्यू होताना जे आहे सध्या दिसतंय। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा युसेज किंवा जो वापर आहे तो सकारात्मक आहे आणि सकारात्मकपणाने त्याचा मोठा युसेज होऊ शकतो असं या जनरेशन झी जे आहे जे आंदोलनकारी आहेत त्यांचं असं सांगणं आहे। मात्र काठमांडू डिस्ट्रिक्ट आणि ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस जे आहेत त्यांनी कर्फ्यू लावलाय कारण की नियंत्रणात नाहीये आणि सध्या जे आहे। उर्वशी, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। एक महत्त्वाची बातमी याच संदर्भामधली समोर आलेली आहे। नेपाळमधील आंदोलनानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलेलं आहे। आंदोलकांवर रबर बुलेट डागण्यात आलेले आहेत, सोबतच अश्रुधुराचा देखील मारा केला जातोय। पाण्याचे फवारे या आंदोलकांवर मारले जात आहेत। राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवासात जाण्यास या सगळ्या आंदोलकांना मनाई करण्यात आलेली आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, काठमांडूमध्ये मोठ्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या आंदोलनानंतर आता लष्कराला पाचारण करण्यात आले। आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे जाऊयात। उर्वशी, सध्याची महत्त्वाची बातमी, लष्कराला पाचारण करण्यात आलेलं आहे। या आंदोलकांना थांबवण्यासाठी लष्कर देखील आता रस्त्यावर उतरले। हो, नक्कीच आता सध्याची जी स्थिती आहे त्याच्यात आपण बघितलं तर सगळे टीयर गॅस जे आहेत ते सोडण्यात आलं आहे। इतकंच नव्हे, आता वॉटर कॅनन्स पण यूज केलं जात आहे आणि एक वेगळे जे आहेत एरियल शॉट्स बघितलं तर जे आता एकदम आंदोलन करते सगळे एकत्र आलंय, क्राऊड जो आलाय त्याला कुठे ना कुठे वेगळं करण्याचा एक प्रयत्न सुरू आहे। आंदोलन करताना तुम्ही बघितलं असेल तर वेगवेगळ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये ते आतमध्ये घुसलेत। सध्या बनेश्वरमध्ये खूप टेन्स असा वातावरण दिसतोय आणि स्टार्ट जे झालं तेव्हा हेही बघितलं की आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी दगडफेकही सुरू केलेलं। त्यानंतर सध्या पार्लमेंट प्रिमायसेसला क्लिअर आउट करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र हे प्रयत्न किती नियंत्रणात पूर्ण स्थिती कशी येणार हे बघणं गरजेचं ठरेल। पण एक जे संवाद असायला पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये आणि जेनझीमध्ये तो कुठेच डायलॉग इथे आता सध्या दिसत नाही आणि जेनझी आजच नव्हे तर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हा प्रोटेस्ट सुरू त्यांनी ठेवला आहे। मात्र डायलॉगमध्ये कोणतीच सफलता येऊन आज जो आहे हा पूर्ण आंदोलन दुसऱ्या लेवलवर वाढलं गेलं आहे। म्हणजे संसदेच्या परिसरात आणि संसदेच्या वेगळ्या ऑफिसेसमध्ये जे आहे ते जेनझी आंदोलनकारी जे आहे ते घुसताना दिसतात। पहले भी काठमांडू में इससे पहले एक अराजक आंदोलन हुआ था जहाँ पर क्रिमिनल माइंडेड लोग
जो राजशाही आंदोलन को समर्थन करके वो चेहरा लगा के वो नकाब लगा के वो लोग आ रहे थे। तो ये आंदोलन में भी उन लोग का घुसपैठ हुआ है और यही घुसपैठ के कारण जो अभी वायलेंस जो देख रहे हैं आप स्ट्रीट्स में, ये घुसपैठिया लोग के कारण हुआ है। जिस पर्पस को लेकर, जिस मकसद को लेकर के, जिस पर्पस को और मकसद को लेकर जेनजी ने इस आंदोलन को खड़ा किया है, उसमें सरकार से बातचीत करने के लिए कोई तो एक प्रतिनिधि मंडल बनेगा, कोई तो एक ग्रुप बनेगा जो सरकार से बातचीत करेगा। देखिए, सरकार बातचीत नहीं करना चाहती है। नेपाल के सरकार में जो अभी आसीन जो ये नेता लोग हैं, ये लोग दशकों से नेपाल को बर्बाद कर रहे हैं। इन लोग क्या है कि ग्राउंड रियलिटी से ये लोग डिस्कनेक्टेड हैं। अगर ये लोग बात करके समझाने कर रहे थे तो नेपाल में बहुत बड़ा बड़ा आंदोलन सब हुआ। इससे पहले मधेश आंदोलन आप देखेंगे, आपको याद होगा तो 6 महीना तक मधेश आंदोलन चला, लेकिन कोई बातचीत का मार्च में विरोध प्रदर्शन के दौरान दो लोगों की जान चली गई थी मार्च में। जी, मार्च का जो प्रदर्शन था वो बिल्कुल टोटली आपको एक वायलेंट प्रदर्शन था। राजशाही आंदोलन के घुसपैठ वहां पर हुआ था। वो लोग चाहते थे कि नेपाल को एक वायलेंट स्टेट में टर्न ओवर किया जाए। लेकिन आज का जो आंदोलन है ये बिल्कुल फर्क है। ये व्यवस्था परिवर्तन का आंदोलन नहीं है, ये आपको करप्शन, एंटी करप्शन का आंदोलन है। और अभी का युवा फ्रस्ट्रेटेड हो गए हैं कि नेपाल में वो लोग अभी तो वहां पर रबर बुलेट दागे जा रहे हैं, ताकि जो भीड़ है वो तितर बितर हो सके। अगर ये पीएम हाउस के अंदर घुसने की कोशिश करेंगे, राष्ट्रपति भवन की तरफ घुसने की कोशिश करेंगे, तो फिर ऑप्शन क्या होगा आर्मी के पास? तर सध्याची दृश्य नेपाळच्या काठमांडू मधली आपण पाहतोय। हे सगळे जे काही तरुणाई आहेत ती आता आंदोलन करतायत, आक्रमक झालेली आहेत। नेपाळमध्ये 26 सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि याच विरोधामध्ये सगळेजण आक्रमक झालेले आहेत। याआधी देखील या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र सरकारनं कुठलाच निर्णय आपला बदलला नाही किंवा त्यावर काही तोडगा काढला नाही आणि म्हणूनच या सगळ्या आंदोलकांनी आक्रमकपणे हे आंदोलन या ठिकाणी सुरू केले। सोबतच काठमांडूमध्ये आता कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे।